नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत आजच्या रेसिपीमध्ये ढाबा स्टाईल आणि हॉटेल स्टाईल छोले भटुरे ही रेसिपी इतकी स्वादिष्ट आणि चविष्ट लागते की एकदा खाल्ल्याच्या नंतर बार बार खाण्याची इच्छा होते. तर फ्रेंड्स, बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की छोले भटुरे म्हणजे काय? छोले भटुरे म्हणजे हिंदी ह्या भाषेमध्ये पुरी आणि भाजीला छोले भटुरे असे म्हणले जाते. पुरीला भटुरे म्हणले जातात आणि चण्याच्या भाजीला छोले असे म्हणले जातात. अशा प्रकारे आज आपण छोले भटुरे ही रेसिपी बघणार आहोत. तर फ्रेंड्स, भटुरे इतके मऊ, फुगलेले आणि कुसकुशीत होतील की प्रत्येक घास खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल. आणि छोले एकदम मसालेदार आणि घट्ट, अप्रतिम असे चवीचे. जर तुम्ही ही रेसिपी रविवारचा स्पेशल म्हणून किंवा घरी पाहुणे येणार असतील तर ही रेसिपी नक्की करून पहा. एकदा ही पद्धत वापरली की पुन्हा दुसरी रेसिपी शोधावी लागणार नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भटुरे मऊ आणि फुगलेले कसे बनवायचे, छोलेला हॉटेलसारखा रंग आणि चव कशी आणायची आहे, तसेच काही महत्त्वाच्या टिप्सही सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला अशा सोप्या आणि चविष्ट टिफिनसाठी उपयोगी रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आपल्या स्वादिष्ट छोले भटुरे या रेसिपीला. तर फ्रेंड्स, मी इथे सर्वात अगोदर एक मोठी वाटी रात्रभर भिजत घातलेले मोठे चणे पांढऱ्या कलरचे घेतले आहे, ज्याला काबुली चना असे म्हणतात. हे चणे रात्रभर भिजत घालायचे आहे. त्यानंतर हे चणे शिजून घेता वेळेस 2 छिललेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 शिट्ट्या अशा करून घ्यायच्या आहेत. तर मी इथे 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. त्यानंतर अशा प्रकारे कुकर उघडून घेतले आहे. आता मी इथे एका स्मॅशरने बटाटे हे स्मॅश करून घेते, जेणेकरून जेव्हा चना भटुरा आपण बनवतो चण्याची भाजी, तेव्हा अटसर अशी भाजी होते. चणे आणि बटाटे थोडेसा स्मॅश करून घेतल्याच्या नंतर मी इथे एक मोठा असा कांदा ह्या आकारामध्ये कापून घेतले आहे आणि इथे एक टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो पण एक मोठ्या आकाराचा उभा असा कापून घेतला आहे. अशा प्रकारे मी इथे कढई ठेवले आणि त्यामध्ये सर्वात अगोदर कांदा टाकून घेतले आहे आणि त्यानंतर 3 हिरवी मिरची टाकून घेतली आहे. आता हे कांदा कच्चेपणा जाईपर्यंत आपण छान असा परतून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे थोडासा कांदा परतल्याच्या नंतर मी इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहे. आता हे सर्व आपण तेल टाकण्याच्या अगोदर छान असं परतून घ्यायचं आणि थोडंसं कांदा मऊ पडल्याच्या नंतर अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता राहिलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. आता टोमॅटो थोडा मऊ पडेपर्यंत हे सर्व मिश्रण छान असं 2 ते 3 मिनिट मऊ करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे टोमॅटो आणि कांदा छान अशा प्रकारे मऊ झालेला आहे. त्यानंतर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. तर अशा प्रकारे सर्व कांदा आणि टोमॅटो आता मी काढून घेतले आहे. त्यानंतर हा कांदा आणि टोमॅटो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून छान अशी त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि मी इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि थोडीशी हळदसुद्धा. आता मिश्रण काढून घेतले. त्यानंतर कढई ठेवले. आता कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. आता तेल थोडंसं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी इथे अर्धा चमच जिरे टाकून घेत आहे. जिरे थोडेसे लाल झाल्याच्या नंतर मी इथे एका साईडला लाल मिरची पावडर, गरम मसाला, एक गोडा मसाला आणि हळद, मीठ घेतले आहे. आता इथे मी कढईमध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे. तर अशा प्रकारे अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी टाकून घेतल्याच्या नंतर अद्रक लसूण थोडेसे सोनेरी कलर लाल होईल तोपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे अद्रक आणि लसूण थोडंसं लाल झालं आहे. त्यानंतर मी इथे मिक्सरमधून काढून घेतलेला मसाला टाकून घेत आहे. आता हा मसाला छान असं तेलामध्ये
2 ते 3 मिनिट तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट पावडर टाकून घेत आहे आणि त्यानंतर इथे मी छोले मसाला टाकून घेत आहे. तर छोले मसाला हा टाकूनच घ्यायचा आहे, जेणेकरून छोल्याचा एकदम छान असा स्वाद येतो. आणि इथे मी थोडासा कांदा लसूण मसाला आणि मीठ हळद टाकून घेतली आहे. आता हे छान अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर मी इथे थोडीशी कोथिंबीर छान अशी स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेली टाकून घेतली आहे. आता परत एकदा 1 ते 2 मिनिट छान असं तेल सुटू द्यायचं, तोपर्यंत हा मसाला छान असा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. तर मी इथे तेल सुटण्यासाठी इथे प्लेट ठेवून घेतली आहे, जेणेकरून थोडंसं तेल कडेने सुटत असतं. तर इथे अशा प्रकारे थोडंसं तेल बाजूला सुटल्याच्या नंतर मी इथे पाणी टाकून घेतले आहे, जेणेकरून थोडंसं पाणी टाकल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे अजून जास्त असं तेल सुटतं. अशा पद्धतीने तेल सुटल्याच्या नंतर मी इथे कुकरमधून शिजून घेतलेले चणे टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे चण्याचं पूर्ण जे पाणी होतं ते सुद्धा मी ह्यामध्ये टाकून घेतले आहे, शिजलेलं पाणी. आणि चना भटुरा बनवता वेळेस जास्तही पाणी लागत नाही, तर त्यामुळे तर इथे थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे मिक्सरमधून काढलेला मसाला, त्याचं थोडंसं पाणी राहिलेलं होतं, तो मी टाकून घेतला आहे. आणि 2 ते 3 मिनिट छान असं उकळी आणून घ्यायची आहे. उकळी आल्याच्या नंतर आता गॅस बंद करून एका बाजूला फोडणीची तयारी करायची आहे. तर मी इथे 1 ते 1.5 पळी तेल टाकले आहे आणि त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच असे जिरे टाकून घेतले आहे. जिरे टाकल्याच्या नंतर इथे मी कापलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. त्यानंतर फोडणीसाठी इथे मी अर्धा पाऊण चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि त्यानंतर इथे पनीर मसाला सुद्धा मी टाकून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्या छोले भटुरेचा स्वाद आणखीन जास्त वाढतो. तर अशा प्रकारे हा फोडणीचा मसाला आता मी त्यावरती टाकून घेतलेला आहे. अशा प्रकारे आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, इथे मला थोडंसं पाणी कमी वाटत होतं, त्यामुळे मी इथे थोडंसं अर्धा कप गरम पाणी करून टाकले आहे. तर व्हिडिओ हा थोडासा स्किप झालेला आहे, क्षमा असावी. तर अशा प्रकारे गरमागरम छोले बनून तयार झालेले आहेत. या रेसिपीमध्ये मी प्रत्येक स्टेप अगदी सोप्या पद्धतीने दाखवली आहे, त्यामुळे पहिल्यांदाच बनवणाऱ्यांनाही ही रेसिपी सहज जमेल. तसेच छोल्यांमध्ये योग्य प्रमाणात मसाले, टोमॅटो आणि कांदा वापरल्यामुळे त्यांची ग्रेव्ही एकदम हॉटेलसारखी तयार होते. ही रेसिपी रविवारच्या स्पेशल जेवणासाठी, वाढदिवस, पाहुणचार, सण, उत्सव किंवा कोणत्याही खास दिवशी नक्की करून पहा. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला ही डिश आवडेल. जर तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला नक्कीच आवडेल. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण हे छोले भटुरे अशा प्रकारे बनवून तयार झालेले आहेत आणि हे छोले आपण भातासोबत किंवा पुरीसोबत खाऊ शकता. तर फ्रेंड्स, आता आपण भटुरे बनवणार आहोत, म्हणजेच पुरी. हिंदी भाषेमध्ये चना भटुरा म्हणजेच आपले पुरी भाजीला चना भटुरे असे म्हणतात. तर आता पुरी कशी बनवायची आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. एका मोठ्या भांड्यात मैदा किंवा गव्हाचं पीठ घ्या आणि त्यामध्ये कोमट पाणी घालून मऊ आणि लवचिक पीठ मळा. पिठावर थोडे तेल लावून झाकून 15 ते 20 मिनिट व्यवस्थित असं झाकून ठेवा. त्यानंतर पिठाचे समान गोळे करा आणि हलक्या हाताने अंडाकृती किंवा गोल आकारात लाटा. कढईत तेल चांगले गरम करा आणि भटुरा तेलात सोडा आणि हलक्या हाताने दाबा. हलक्या हाताने दाबल्याने आपला भटुरा छान असा फुगतो. दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. तर अशा प्रकारे पीठ मऊ मळल्याने भटुरे छान असे फुगतात. तेल पुरेसे गरम असणे खूप महत्त्वाचे आहे आणि पिठाला 15 ते 20 मिनिट व्यवस्थित असे झाकून ठेवा, जेणेकरून आपले छान असे भटुरे बनून तयार होतात. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता आपले पुरे खूप छान अशा प्रकारे तळत आहेत. तर अशा प्रकारे राहिलेल्या पुऱ्या आता बाकीच्या पण करून घ्यायच्या आहेत. तर फ्रेंड्स, अशी होती आपली आजची ही चना भटुरा रेसिपी. तर कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.